उद्या काय घडेल काय घडणार नाही हे सांगता येत नाही। कोण म्हणते मी 23 जागा लढेन, कोण म्हणते अमुक जागा लढेन। अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा, मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरवा। पक्ष वाढवणं हे जागे सीटच्या जागेवरनं ठरतं। तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा। मोदी घालवायचा असेल तर 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असते। नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे, मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। चुका माणसांकडून होतात नाही असं नाही, मोदीने चुका केल्या नाहीत असं कोणी म्हणत असेल तर साफ चुकीचं आहे। उत्तर प्रदेशमध्ये 90 साली मी फिरत होतो। उत्तर प्रदेश मधल्या बिहार मधल्या काही भागांमध्ये संध्याकाळी 7 वाजले की आज जशी आपण गाडी चालवतो तशी गाडी चालवता येत नव्हती। तिथेही कॉन्वॉय यांनी असताना चालवायची अशी असताना परिस्थिती होती आणि तो कॉन्वॉय 10 गाड्यांचा असायचा। त्या पोलीस अधिकाऱ्याला एकदा मी विचारलं, अरे बा 10 कशाला, मलाही जायचं 11वी गाडी माझी। तो म्हटला, साहेब तुम्ही कोणी असाल, खासदार असाल, पण मी तुमची गाडी लावू शकत नाही। त्या एका कॉन्वॉय मध्ये थांबायचा म्हटलं म्हणजे 1 तास लागत। म्हटलं आपल्याला दिल्लीला जायचं 1 तास कमी होईल। तो म्हटला मी तुम्हाला सोडू शकत नाही, मी सोडू शकत नाही असं तो म्हणाला। आणि मी त्याला विचारलं का? तो म्हटला ही जी बंदूक आहे या बंदुकीचा रेंज आहे। तो म्हटला 1 गाडी पुढे लागते आणि 1 गाडी पाठीमागे लागते। त्या एका गाडीमध्ये तो म्हटला 3 माणसं असतात। एक माणूस एकमेकाला चेहरा करून उभा असतो, बंदूक घेऊन उभा असतो, आणि दुसरे 2 जे आहेत एकाचं तोंड या बाजूला आणि एकाचं तोंड ह्या बाजूला। तर म्हटलं याचं कारण काय? तेव्हा तो म्हणाला की गाडी कॉन्वॉय रेंज मध्ये असेल, या बंदुकीच्या रेंज मध्ये असेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो, या बंदुकीच्या रेंज मध्ये नसेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो। मोहन भागवत माझा असताना आपल्याला सवाल आहे, ऐंशी गाड्यांचा असणारा ताफा हा मिलिटरीचा कॉन्वॉय होता। मोदी उत्तर देणार नाही पण तुम्ही उत्तर द्या। 80 गाड्यांचा ताफा होता। मिलिटरीच्या गाड्या ज्यावेळेस जातात 10च्या वरती जात नाही, आणि 10च्या वरती ज्यावेळेस ज्या जातात त्यावेळेस त्या डबल पॅक केलेल्या असतात। बॉम्ब ब्लास्ट झाला तरी त्याच्यातला माणूस वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून आहे। जी लॉरी उडवण्यात आली होती, जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली होती, त्याच्यामध्ये जवान गेले, ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।